जमलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, एक साधारणतः 15 दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो। एक 5 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भेटलो होतो आणि तेव्हाच मी जाहीर केलं होतं की जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही काही सोडत नाही। गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता, या वेळेला आलो तेव्हा कडक ऊन आहे। आम्ही तर बाबा शहरी बाबू, लोक विचारतात की हे काय जाणार तिकडे, पण 2 गोष्टी आपण करून दाखवल्या। एक तर म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे जो दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो तो दसरा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाऊस पडत असताना चिखलात तलावात म्हणजे तळत झालं होतं, त्या भर पावसात घेतला आणि आज कडक ऊन आहे। मेळाव्याच्या वेळेला सुद्धा विचारलं होतं लोकांनी की लोक चिखलात कशी बसणार। म्हटलं अरे आपला शेतकरी चिखलात ऊन वारा पाऊस काही असो आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो, त्याचं आयुष्य तर चिखलामध्ये असतं। आता तर चिखलच झालेलं आहे, आपण सारी सभा नाही घेऊ शकत तिकडे। या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा की बोलणारे काही बोलू देत, इतर वेळेला तर शिवसेना तुमच्या सोबत आहेच, पण ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेल्या संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही। मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो 50,000 रुपये पर हेक्टर, हे का मला स्वप्न नाही पडलेलं। मी शेतकऱ्यांशी बोललो, अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले, आणि त्यांना विचारून मी आकडा काढला की दादा किती आपल्याला किती अपेक्षा आहे, किती झालं तर तुमचं जरासं गाडं रुळावरती येईल। ते म्हणाले साहेब 50,000 रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे। आता आपले जे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे आपले विरोधी पक्ष, मी संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मोठमोठी होर्डिंग्स पाहिली, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन 31,000 कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल। आणि तुम्ही जाताना मुद्दामून बघा, होर्डिंगवरती शेतकरी नाहीये, यांचेच सगळे हे सतरंजा घालणारी जी लोक आहेत, मंत्री संत्री वाजंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे। तुम्हाला काय पडले शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं? तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं, स्वतःचीच पाठ स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची। जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला? जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय? मग 50,000 रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत? फक्त लक्षात घ्या की 50,000 रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो? कोणाकडे? ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो। त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते। हे आता तुम्ही